सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इथं गुड न्यूज आलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही जी गुड न्यूज आहे ते ऑफिशियल अपडेट आहे. ओके, ऑफिशियल अपडेट म्हटल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना बघणे खूप महत्त्वाचं होऊन जाते, कारण की अशा वेळेला तुमच्याजवळ ऑफिशियल अपडेट असणे, एक माहिती असणे खूप महत्त्वाचं असते, जेणेकरून तुम्ही बाकीचे फेक न्यूजपासून तुम्ही इथं वाचता. ठीक आहे, तर पाहू शकता ऑफिशियल अपडेट. तुमचा टाइम वेस्ट न करता डायरेक्टली मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे, तर सर्वांनी लक्षपूर्वक इथं ऐका मी काय सांगत आहे. ठीक आहे, तर पहा, ही एक वेबसाईट आहे. वेबसाईट कशाची आहे तर maharesult.nic.in ही जी वेबसाईट आहे, महाराष्ट्र एक्झामिनेशन रिझल्ट 2023 म्हणजे 2023ला जेव्हा 10वी आणि 12वीचा रिझल्ट अनाऊन्स केलेला होता, तर रिझल्ट अनाऊन्स केल्यानंतर त्यांना जी रिझल्ट चेक करण्याची वेबसाईट होती, ती वेबसाईट म्हणजे ही होती, maharesult.nic.in. मग आता यामध्ये 2024च्या विद्यार्थ्यांसाठी नेमकी कोणती ऑफिशियल अपडेट आहे दादा, पहा सांगतो मी तुम्हाला. ही जी वेबसाईट आहे नेमकी कशासाठी असते, तुमचा इथं रिझल्ट चेक करण्यासाठीची. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचा रिझल्ट चेक करण्यासाठीची ही काय असते, वेबसाईट असते. आता रिझल्ट चेक करण्याच्या अगोदर नेमकी कशी प्रोसेस होत असते तुम्हाला माहिती आहे का, तर मी सांगतो तुम्हाला. पहा, जेव्हा तुमचा इथं निकाल तयार केला जातो, निकाल कसा तयार केला जातो, तर तुमच्या इथं उत्तरपत्रिका म्हणजे ॲन्सर शीट चेक केल्या जातात. ॲन्सर शीट चेक केल्यानंतर त्याचं इथं काय तुमचं कलेक्शन बनवल्या जाते, की कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळालेले आहेत प्रत्येक विषयामध्ये. ओके, तो डाटा एक बनवला. तो डाटा बनवल्यानंतर तुमची जे मार्कशीट असते ते मार्कशीट बनवल्या जाते. ओके, ते मार्कशीट तुम्ही इथं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स आहेत, पास आहे की फेल आहे, हे सर्व इथं बनवल्या जाते. ते बनवल्यानंतर जो डाटा असतो म्हणजे जे मार्कशीट असते ऑनलाईन, ते या वेबसाईटवरती सर्व डाटा, सर्व लाखो विद्यार्थ्यांचा डेटा या वेबसाईटवरती इथं काय केला जातो, अपलोड केला जातो. आता अपलोड म्हणजेच काय, की जेव्हा तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करण्यासाठी तुमचा इथं रोल नंबर, जो तुम्हाला बोर्डाचा रोल नंबर असतो, आणि जेव्हा तुम्ही तुमचं इथं मदर्स नेम, ओके, मदर्स नेम एंटर करता आणि ते एंटर करून तुम्हाला तुमची मार्कशीट इथं ऑनलाईन दिसते. ठीक आहे, तर तुमची मार्कशीट इथं ऑनलाईन तुम्हाला दिसते म्हणजेच काय झालं, की करेक्ट तुमचा रोल नंबर टाकून, मदर नेम टाकून तुमची मार्कशीट तुम्हाला दिसते. मग वेबसाईटवरती काय, इथं रिझल्ट लागण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांच्या, लाखो विद्यार्थ्यांचा डेटा जो असतो, जे मार्कशीट असते, यावरती ऑनलाईन अपलोड केली जाते. मग आता गुड न्यूज आणि ऑफिशियल अपडेट नेमकी कशी आहे पहा, की 2023ची ही वेबसाईट आहे. आता 2023ची जरी वेबसाईट असली तर यामध्ये स्पष्ट पहा लिहिलं आहे, की महाराष्ट्र एक्झामिनेशन 2024 रिझल्ट म्हणजे 2024चा निकाल, म्हणजेच निकाल तुमचा अजून लागलेला नाही आहे. मग त्याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे, तुमचा सर्व डेटा म्हणजे मार्कशीट ऑनलाईन तुमची इथं, तर तो डेटा इथं या वेबसाईटवरती अपलोड करण्याचं काम आपण म्हणू शकतो. म्हणजे अपलोड करणे म्हणजेच काय, की हळूहळू हे काम इथं सुरू आहे. म्हणजेच काय, की 2024 पाहू शकता आता रिझल्ट बाबत इथं लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचा जो निकाल चेक तुम्ही करणार आहे, तर हीच वेबसाईट राहणार आहे तुमची. ओके, कारण की ही वेबसाईट आता अपडेटेड होत आहे. अपडेटेड होत आहे म्हणजेच काय, की तुमचा जो डेटा आहे हळूहळू याच्यावरती आता अपलोड केला जाणार आहे. ओके, मग आता तारीख इथं अनाऊन्स केलेली आहे का, जसं आपण इथं खाली येतो, खाली पाहू शकता इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. स्पष्ट काय लिहिलं आहे पहा, की रिझल्ट्स फॉर द एक्झाम कंडक्टेड इन 2024 म्हणजेच तुमचा जो निकाल आहे, जी परीक्षा तुमच्या 2024मध्ये झाल्या आहेत, तर त्यासाठी हॅव नॉट बी अनाऊन्स सो फार, म्हणजे अजूनपर्यंत तो अनाऊन्स केलेला नाही आहे. प्लीज लुक फॉर द अनाऊन्समेंट ॲट एक्झाम रिझल्ट. ओके, म्हणजे तुमच्या ह्या जे वेबसाईट आहे, म्हणजे आपण या सध्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईट, ओके, maharesult.nic.in, तर या वेबसाईटवरती तुम्ही चेक करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2024चा रिझल्ट या वेबसाईटवरती तुम्ही चेक करजा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण गुड न्यूज आणि ऑफिशियल अपडेट हेच आहे, की तुमचा निकाल तयार करण्याचं काम आता म्हणजे खूप जवळ इथं आलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन रिझल्टच्या डेटबाबत ऑफिशियल अपडेट मिळू शकते. त्यासाठी अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वेट करू नका, लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यापेक्षा इम्पॉर्टंट ऑफिशियल अपडेट तुम्हाला कुठंच मिळणार नाही, जे की मी तुम्हाला इथं सांगत आहे. म्हणून शेअरसुद्धा नक्की करा, जेणेकरून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती पडणार की तुमचा रिझल्ट चेक करण्याच्या वेबसाईटवरती काम इथं सुरू आहे. ओके, लवकरच इथं आपल्याला ऑफिशियल अपडेट मिळणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ, स्टे कनेक्टेड, थँक्यू.